स्मार्ट अहमदनगर न्यूज। बंधन कोनगर संस्थेच्या वतीने विधवा निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप। सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिनांक 28/2/2026 रोजी बंधन कोनगर संस्थेच्या वतीने आज सासवड येथे विधवा व निराधार महिलांना सासवड शाखेत 9 महिलांना रोजगारासाठी शिलाई मशीन देण्यात आली। याशिवाय महिलांनी हाताने बनवलेले धागे, कपडे, चप्पल, बूट आणि भाज्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू देण्यात आल्या। तसेच बंधन संस्था बजाज फायनान्स सहकार्याने बारामती शाखेत 200 महिलांना आणि पुणे जिल्ह्यातील 4 ब्लॉक मध्ये 2000 महिलांना मोफत रोजगार देत आहे, ज्यामध्ये किराणा सामान, कपडे, बांगडी, चप्पल, चहा पाणी, नाश्ता अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत। हा कार्यक्रम बंधन आणि बजाज फायनान्स यांनी संयुक्तपणे केला आहे। बजाज कडून आर्थिक मदत केली जात आहे। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक माननीय संतोष घोळवे साहेब यावेळी उपस्थित होते। तसेच कोडीत गावचे सरपंच व पत्रकार योगेश खुटवड, सिंगापूर गावचे उपसरपंच विक्रांतजी पवार, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष मनोज दादा भिसे, संदीप भोंडे, तसेच बंधन कोनगर संस्थेचे एरिया कोऑर्डिनेटर योगेंद्र कुमार सर, तसेच दिलीप कुमार बर्मन सर, तसेच कोमल झगडे मॅडम व अक्षदा चौधरी मॅडम इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निराधार महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता। सर्व महिला खुश होत्या। तसेच उपस्थित पाहुण्यांनी बंधन संस्थेच्या कामाचे कौतुक केले असून बंधन संस्थेतला लागेल तिथे मदत करण्याचे आश्वासन सर्व उपस्थित पाहुण्यांनी केले। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। तर त्यांनी सांगितलं आम्हाला बंधन विषयी की आम्ही असा रोजगार देतो महिलांना, तुम्हाला कोणता व्यवसाय निवडायचा आहे ते तुम्ही निवडू शकता, आम्ही त्याबद्दल तुम्हाला मदत करू, हा रोजगार मिळवून देऊ आम्ही। तर मी भाजीपाला हा व्यवसाय निवडला आणि भाजीपाला बरोबरच मला शिलाई काम येतं म्हणून शिलाई मशीन सुद्धा मला मिळावी अशी मी त्यांना विनंती केली। तर आज मला शिलाई मशीन मिळणार आहे। महीने में काम शुरू किया था, तो हम लोग सरपंच साहब से मिलके गांव में जो निराधार महिला है उनका पहले फॉर्म भरा। फॉर्म भरने के बाद भी उनको हम लोगों ने यहाँ पे लाके 3 दिन का ट्रेनिंग करवाया। ट्रेनिंग करवाने के बाद में महिलाओं ने अपने पसंद से कि मैं क्या क्या रोजगार कर सकती हूँ, तो उनके अनुसार उनको पहले हम लोगों ने 5000 10,000 का छोटा रोजगार शुरू कराया। रोजगार शुरू करने के बाद में दीदी को लगा की मी बंधन बजाज CSR या सर्व अधिकाऱ्यांचं मी सिंगापूर ग्रामपंचायत वतीने आमच्या पुरंदर तालुक्याचे पत्रकार असतील सर्वच म्हणजे नागरिकांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो। कारण की या महिलांना कुठेतरी बाबा स्वतःचं मान ताट करून व्यवसायासाठी संधी मिळते आणि तुमचं माध्यम मिळते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। मी सिंगापूरचा उपसरपंच विक्रांत पवार, मी सर्वांचं अधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यालय साहेब यांचं मी स्वागत करतो आणि थांबतो। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे। माझ्याकडे चार्ज आहे 2-3 दिवस कदम साहेबांचा, पण मला ही कल्पना त्यावेळी यांनी सांगितली त्यावेळी असं छान वाटलं की बाबा सर्वच मोठ्या कार्यक्रमाला जातो आपण। कार्यक्रम कुठला छोटा नसतो, त्याच्या मागे ध्येय किंवा त्याच्या मागे जी संकल्पना आहे ती फार मोठी असते। तर अशा महिलांना उभं करण्याचं काम जर एखादी संस्था एखादा कार्यक्रम करत असेल तर त्याला गेलं पाहिजे, म्हणून मी आपल्या कार्यक्रमाला आलेलो आहे। ते खूप चांगली संकल्पना आहे आणि तुमच्यासाठी जे काही या संस्थेने उपलब्ध केलेलं आहे तुम्हाला उभं राहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा गाडा अजून पुढे चालवण्यासाठी, ते आता तुम्ही नक्की फायदा करून घ्या आणि कुठल्याही छोट्या सुरुवातीमधून सर्वात
मोठ्या गोष्टी निर्माण होत असतात. तर एक मशीनकडे बघू नका, एकाच्या 5-10 मशीन कशा करता येतील असं जर तुम्ही सगळ्यांचा ग्रुप करून जरी एखादं काम केलं तर मला आठवतं मी रायगडला होतो अलिबागला, त्यावेळी एका महिलेची एक इंडस्ट्री होती, त्याच्यामधून ते या अशा मशीनच्या माध्यमातून त्यांना मुंबईवरून काम यायचं. तर फक्त हातरुमाल असतात ना आपले, त्याला एम्ब्रॉयडरी करायची आणि ती मुंबईला जाऊन एक्सपोर्ट व्हायची. म्हणजे अशा पद्धतीचं काम सुद्धा याच्यामधून होऊ शकतं जर तुम्ही सर्वजण एकत्र आले तर. यांच्या माध्यमातून या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या. या पुढच्या सगळ्या याच्यामधून तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं सुख समाधान आणि समृद्धी यावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.